तुम्ही पुस्तकांची जत्रा पाहिली आहे का? नाही? अहो मग चला मराठी मूड सोबत या जत्रेची मजा लुटायला थेट पुण्यात. ही जत्रा भरली आहे संभाजीनगर पुणे येथे आणि जत्रेचं नाव आहे पुणे पुस्तक जत्रा आणि मराठी साहित्य मेळा. नामांकित मराठी लेखक, उद्योन्मुख साहित्यिक आणि उद्योजक यांच्या उपस्थितीमुळे हा मेळा अक्षरशः साहित्याचा उत्सव बनलाय. मग चला तर पाहूया या 23व्या जत्रेत कोणाकोणाची भेट होतीये. झाला धरतीपासून तर महानायकपर्यंत ती सुप्रसिद्ध साहित्यिक मान्य डॉक्टर विश्वास पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण असं म्हटलं जातं की अंतरीच्या वेदनांना लेखनाची वाट आहे, अंधारले वाटे जरी त्यापुढे पहाट आहे. आणि पहाट निर्माण करण्याचं कार्य आज सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी सर सातत्याने गेली 27 वर्ष करत आहे. आणि हा उपक्रम असाच चालत राहील. चालत राहणाऱ्या सगळ्या उपक्रमांमध्ये आमचा नेहमी तसा सहभाग राहील, कारण पुढ्या आपल्याला जर घडवायचे आहे या पिढ्या घडवण्याच्या कार्यामध्ये आपलं साहित्याचं आणि साहित्यिकांचं तितकंच मोलाचं योगदान आहे आणि तो कायम असा वटवृक्ष बहरत राहील या सदिच्छा ही सूर्यदत्त ग्रुप ऑफ ग्रुपच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मनस्वी सर्व संयोजकांचे आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझ्यासमोर उपस्थित असलेले आपण सर्व रसिक वाचन दर्दी असं मी म्हणेन. खरं तर आपण ऐकतो आहोत की हल्ली मोबाईलच्या या अतिक्रमणामुळे मुलं वाचत नाहीत किंवा ही सगळीकडे ओरड चालू असते. परंतु मुलांमध्ये वाचन संस्कृती कशी वाढवली जाईल किंवा ती कशी जोपासायची हे खरं तर पालकांच्या हातामध्ये आहे किंवा ज्येष्ठांच्या हातामध्ये आहे असं मला वाटतं. आपणच जर त्यांच्या हातामध्ये मोबाईल देणार असू आणि जर पुस्तक देणार नसू तर मला वाटते त्याचे खरे दोषी किंवा गुन्हेगार आपणच आहोत. आपण नुसतं जाता येता म्हणतो की वाचलं पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे. आपण किती वाचतो याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. पुणे बुक फेअर कसं 23वं वर्ष 2 वर्ष तरी बघायला कारण कोविड होता. ॲक्च्युली सिल्वर जुबिली यायला आहे. तर तुला सर्व मनापासून शुभेच्छा कापतो आणि राजेराणी पिढीलं आजच्या कार्यक्रमाचे आपले अतिशय नॉलेजेबल असं म्हणूया की महाराष्ट्रात व देशाचे अभिमान असलेले असे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब, आमचे परममित्र आणि इतप्रितवाचे प्राध्यापक मिलिंद दोशी साहेब, सिंधा राजे नगन, सुंदरी बागी नगर, शिरीष शिट्टूजी आणि पियंद्र राजेने स्वाती देशमुखजी, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून वाटेल करतो सूर्यदत्त परिवारातर्फे. मला या बुक फेअरविषयी फार आकर्षण होतं. 2 वर्षापूर्वी संपर्क आले होता सूर्यदत्त कॉलेजमध्ये. आपण हे मीन्स रिडिंग, रायटिंग अँड थिंकिंग वेन ऑब्झर्विंग सायलेन्स फॉर नॉनस्टॉप 24 आवर्स असे बरेच वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम केलेले आहेत 2011 पासून. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझा फोन देखील सायलेंटवर घेतलेला आहे. त्याला रिडिंग ही संकल्पना थोडी कमी होत चालली आहे. आता बुक दिलं तर कमीत कमी मनुष्य, मुलगा, मुलगी, कोणी असो, अत्तर असो, कोणी असो ते चालणार. तर दररोज 2-4-5 पानं वाचण्याची कन्सिस्टन्सी प्रत्येकाने आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. वाचन केलं पाहिजे. वाचन जर केलं थोडंफार लिखाण देखील होणं गरजेचं आहे. आणि लिखाण करताना थोडं डायरेक्टली इनडायरेक्टली थिंकिंग देखील होत असतं. आपले फ्युचर प्लॅन काय आहेत, आपले गोल्स काय, याच्याविषयी कन्सिस्टंटली सातत्याने जर आपण प्रयत्न केला तर निश्चित आपण आपलं गोल अचीव करू शकतो. या पाहुण्याने आम्ही कॉलेजमध्ये हा उपक्रम राबवतो. कारण मुलांमध्ये 2011 नंतर ते 2020 पासून ते आत्तापर्यंत मोबाईलचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आणि सरकारने देखील ऑनलाईन एज्युकेशन प्रमोट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण टाळू जाऊ शकत नाही, त्यांना बॅन पण करू शकत नाही. मग त्यांना कसं एंगेज करायचं म्हणून आम्ही 9 तासाचे, 24 तासाचे, 12 तासाचे डिपेंडिंग अपॉन शेड्यूल ते त्यांचा अभ्यासाचं वाचन करू शकतात, रिसर्च विषयी ते विचार करू शकतात, नोट्स काही तयार करू शकतात. प्राध्यापकांकरता ती तिला मॅन्डिकली असतं. तर आम्ही ह्या फेअरमध्ये आणि आपला वंदे मातरम डेट बी तिथे गेलेला आहे. तसंच वल्लभभाई पटेलांशी आता 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या त्यानिमित्ताने आम्ही 150 टायटलचे 1500 बुक्स तर आम्ही काय प्रत्येकाला देणार आहोत. दोघे व्हिजिट करत आला. आमचं एकच त्याच्यामध्ये त्यांना कंडिशन असेल की तुम्ही हे वाचन करावं, रिव्ह्यू करावं आणि बुक जर वाचलं तर तुम्ही तुमच्या मित्रांना ते पास ऑन करावं आणि परत रोटेशनमध्ये जेव्हा जास्तीत जास्त लोकांना देता येईल तेवढं द्यावं. त्याकरता आम्ही काही
QR कोड स्कॅनिंग सिस्टीम केलेली आहे. त्या मुलांना काही विशेष गिफ्ट आम्ही देणार आहोत. त्यांनी वाचन केल्यावर तुझं बुक सबमिट केलेलं होतं. बेसिकली वाचन संस्कृती ती वाढवायची आणि मुलांमध्ये जास्तीत जास्त वेळ चांगल्या गोष्टीमध्ये घालवायचा हा आमचा खास करून सूर्यदत्ताचा उद्देश आहे. जेणेकरून मुलांमध्ये एक चांगलं नॉलेज आपल्या विषयाशी रिलेटेड, जनरल नॉलेज रिलेटेड, करंट अफेअर रिलेटेड आणि त्यांचे ज्या आवडीची पुस्तकं आहेत ती त्यांनी वाचावी, जी एक्सपेक्टेड आहेत, जी कॉलेजमध्ये आणि जे इतर असे अनवॉन्टेड कंटेंट असलेले अशी पुस्तकं अजिबात वाचायची नाही. हा आमचा एक प्रकल्प आहे आणि तो 2018 मी आत्तापर्यंत राबवत आलो. बुक फेअर असते त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि एवढे मोठे मान्यवर इथं आलेले आहेत आणि सगळे देखायचे व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळे मी जास्त बोलणं त्यांच्यासमोर चुकीचं करेल. मी फक्त सूर्यदत्ताविषयी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि मला सर पोलीस साहेबांनी बुक फेअरनी या स्टॉलमध्ये या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायची संधी दिली. त्याबद्दल सूर्यदत्त परिवारातर्फे आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. दरवर्षी आमचं पार्टिसिपेशन राहील. जे आता इथे गाईड करतो आणि पुनश्च आपण सर्वांना इतर परिवार देखील पुढ्याबरोबर भरलेले सर्वजण आपापल्या क्षेत्रात बिकेल आहे. प्रत्येकानं वाचन करावं. आपल्या सोसायटीतील आपल्या मित्रांना वाचन करण्याकरता प्रवृत्त करावं आणि अशा पद्धतीचे मेसेजेस त्या यूट्यूबवरती किंवा असे काही करता आले पॉझिटिव्ह बेनिफिट्स ऑफ रिडिंग तर आपल्याला डेफिनेटली याच्या बुक फेअर्सला चांगला प्रतिसाद मिळेल आणि वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि आपल्याला जो आपला जो उद्देश आहे हा बुक फेअरचा तो निश्चितच साध्य होईल अशी मला खात्री आहे. सर्व या स्टॉलमध्ये ज्याने भाग घेतला आहे कारण देखील मनापासून शुभेच्छा आणि दरवर्षी पार्टिसिपेट करत राहा, मोठ्या संख्येने करत राहा. LS क्रीडाला हा कार्यक्रम व्हायला पाहिजे मोठ्या संख्येने आणि हजारो लोक आले पाहिजे असा मी ॲटलिस्ट इच्छा असो. पण 25व्या वर्षाला अजून 2 वर्षांनी तसा प्रतिसाद निश्चित मिळेल अशी ईश्वरभेदी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. And has been competent for few years and he has never hesitated in extending support. So we are thankful to Akashvani Prasadati for this. Suryadatta sir, Chordia sir actually contacted us last year itself and then he said that we would be with you for Big Pune Book Fair the next time we had that. And he kept to his word. This year he called us and then we are very thankful to you and we look forward to your association with it for years. मराठी भाषेचा अनुबंध वेगवेगळ्या भाषिकांपर्यंत पोहोचणं आणि त्या भाषिकांनी सुद्धा त्यांचे ज्या काही साहित्य आहे ते मराठी भाषेमध्ये अनुवादित करणं त्याची सुद्धा एक प्रेरणा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून मिळावी असा आमचा प्रयत्न चालू आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी चोरडिया साहेब आता चालून त्यांचंही सर्वांनी स्वागत करूया कारण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांची ही महाराष्ट्रामधले नव्हे देशामध्ये अतिशय महत्वाची ठरलेली आहे. पट न बघता पट जर पाहिला तर चितपट करू हा खूप छान संदेश दिला तुम्ही. आता जे तुम्ही एवढं सगळं सांगितलं तर तुम्ही ह्याबद्दल भविष्यात काय पाहता, अजून काय सुधारणा व्हायला हवी? नाही, मला असं वाटतं की मराठी भाषेवर प्रेम करायला हवं आणि मराठी भाषा जास्तीत जास्त व्यवहारामध्ये यायला पाहिजे. मराठी भाषेचं आणखीन छान पुढे व्हायला पाहिजे, वाचन आणखी वाढलं पाहिजे, याकरिता तुम्ही काय सांगू इच्छिता नवीन पिढीला? नाही, नवीन पिढीला मुलांनी वाचनाची गोडी आई वडिलांनीच मुलांना लावली पाहिजे. आणि परत एकदा आपण जसे पूर्वी भोजनाच्या टेबलावर एकत्र यायचो किंवा पंक्तीला एकत्र यायचो तसं कुटुंब एकत्र यायला पाहिजे. आता आपण एका हॉलमधून किंवा एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये आई वडिलांची सुद्धा फोनवरूनच बोलतो. हा प्रकार टाळला पाहिजे. पण सर फोनवरून सुद्धा अनेक आपल्याला पुस्तकं वाचता येतात, ऑनलाईन वाचता येतात आणि पुस्तक विकत घेऊन वाचणं आणि फोनमध्ये ते ऑनलाईन वाचणं ह्यामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, काय तुम्ही फोनवर जरी एखादं उत्तम पुस्तक असलं तरी दीर्घकाळ तुम्ही वाचू शकत नाही. एकतर डोळ्याला त्रास होतो आणि जो स्वतः पुस्तक हे मित्रासारखा असतो, आई वडिलांसारखं पुस्तक ग्रंथ असतो तर तो ते एका बाजूला घेऊन वाचण्यामध्ये जे समाधान मिळतं ते स्क्रीन तुम्हाला देऊ शकत नाही. तुमचं आवडीचं पुस्तक कोणतं आणि तुम्ही प्रेक्षकांना वाचकांना कोणतं ते पुस्तक रेकमेंड करू इच्छिता? अनेक पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये आषाढस्य प्रथम दिवशी या नावाचा आचार्यात्र्यांचा अतिशय सुंदर ग्रंथ आहे जो महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक परंपरेचा आरसा आहे. ते पुस्तक वाचकांनी आणि तरुण विद्यार्थ्यांनी जरूर वाचावं. आषाढस्य प्रथम दिवशी.
जेवढा आनंद किंवा जेवढं जगणं रीडिंगमुळं सुखकर होतं तेवढं अन्य कारणानं होत नाही. ग्रंथाचा पाठपुरावा करावा असं मी मनापासून म्हणेन. आणि मला जे काही थोडं आयुष्यामध्ये यश मिळालं त्याचं कारण ग्रंथ वाचनाची सवय आणि साहित्याची आराधना या गोष्टीमुळेच मला हे मिळू शकलं. मला वाटतं मी द लाईफ ऑफ नेपोलियन बोनापार्ट या नावाचा एक ग्रंथ ॲबॉट नावाच्या एका विद्वान मनुष्याचा वाचलेला होता. त्यामध्ये त्यांनी नेपोलियनची एक आठवण लिहिलेली आहे की नेपोलियनच्या टेबलवर न्यू टेस्टामेंटमधल्या 2 ओळी असायच्या आणि त्या 2 ओळी अशा आहेत की द हाईट्स ऑफ द ग्रेट मेन दॅट दे रीच अँड कीप इट वॉज नॉट अटेंड बाय अ सडन फ्लाईट but while their companions were slept, they were toiling upwards in the night. या सुंदर वाचनाचा थोडक्यात मराठी अर्थ असा की जे यशस्वी पुरुष आणि जे सिद्ध पुरुष किंवा जे धैर्यवान शौर्यवान पुरुष आयुष्याची जी उंची गाठतात त्यांनी ती गाठलेली उंची म्हणजे सहज आलेली वाऱ्याची झुळूक नव्हती. तर जेव्हा त्यांचे सगळे सोयरे रात्री डारडूर झोपले होते तेव्हा हा ग्रस्त रात्रीचा दिवस करत होता, विद्यार्जनामध्ये कष्टामध्ये वेळ घालवत होता आणि त्या कष्टाची त्यागाची किंमत म्हणजे त्याच्या जीवनाचं यश आहे. मला वाटतं ह्या ओळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या टेबलवर आपल्या मेजावर अवश्य ठेवाव्यात आणि तेव्हा त्यापासून प्रेरणा घ्यावी. नमस्कार, मी पत्रकार स्वप्नील पोरे. आज मी उद्घाटन सोहळ्यासाठी आलो होतो पुणे बुक फेअर. गेली 23 वर्ष अखंड हा उपक्रम सुरू आहे. म्हणजे खरं तर 25 वर्षांपूर्वी सुरू झाला पण मधल्या 2 वर्षाचा गॅप पडली कोविडमुळे. आणि दरवर्षी गणेश कला क्रीडा मंचाला सोहळा होतो किंवा पुस्तक प्रदर्शनही भरतं. यावेळेला ते सेंट्रल पार्क हॉटेल आपटे रोडच्या जवळ किंवा जंगली महाराज रस्ता परिसरात भरलेला आहे. मराठी भाषेची भाषेबद्दल चिंता व्यक्त केली जाते अनेकांकडून, पण तशी चिंता करण्याची गरज नाही. मराठी नेहमीच भरत राहणार आहे असा आशावाद विश्वास पाटील यांनी त्यावेळेला जागवलेला आहे. त्यांच्या भाषणामध्ये साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं भाषण ऐकणं ही देखील एक मोठी पर्वणी असते, ती या निमित्ताने मिळाली. संयोजक PNR राजन आणि शिरीष चिटणीस यांचं उत्तम संयोजन हे एक आणखीन बलस्थान या प्रदर्शनाचं ठरलेलं. माझं नाव विनायकराव जाधव, निवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर पुणे. मराठी साहित्य मंडळ या संस्थेचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे. आता हे जे 2025चं पुणे पुस्तक मेळावा इथे भरलेला आहे, तुम्ही साधारण किती वर्षापासून इथे येत आहे? मी दरवर्षी येतो, जिथं पुस्तकाचं प्रदर्शन असेल तिथं येतो. परंतु काय, पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौपात फिरलं तेव्हा डेक्कनवर पिशवी घेऊन फिरलं की दुर्मिळ जुनी पुस्तकं मिळतात. तुमच्या घरी आतापर्यंत 7,000 ते 8,000 पुस्तकं आहेत. हो आहे, 7-8. त्यापैकी तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? नाही, एक पुस्तक आवडतं असं नाही. शेव बांधून आणली तरी बांधून आलेला कागद वाचायचा, जे काही मिळेल ते वाचायचं. शेळी जशी प्रत्येक पान खाते तसं आम्ही मिळेल तितकं पान वाचतो. बरं, तुमचा वाचण्याचा अनुभव खूप दांडगा आहे जसं तुम्ही सांगितलं. बरं, जुने लेखक आणि आताचे लेखक यांच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, आता ते मॉडर्नायझेशन झालं. जुन्यांच्या काळात एक विशिष्ट नैतिकता किंवा एक पंथ होते वेगवेगळे, हे याचे हे त्याचे. पण आता यांच्यासारखी माणसं म्हणजे सर्व क्षेत्रात त्यांचं लेखन होतंय. किंवा पुलंचं जर आपण वाङ्मय पाहिलं तर पुलंचं वाचायला सुद्धा वाचकाला एक स्टँडर्ड हवा असते. त्यांच्यामध्ये ती ते सहज तत्वज्ञान हळूच सांगून जातात. अण्णाभाऊ साठेंचं तसंच आहे. आणि गोनी दांडेकर किंवा आणखीन जुने लोक, सराईला सेना पेंडसे, तुंबाडचे बोट लिहिलेलं वगैरे असे जुने होते. त्यांचा एक
साचा ठरत होता. आणि आताच कसं झालं, विस्तृतपणा कमी झालेला आहे आणि टू द पॉइंट असं असतं, थोडक्यात असतं. श्रुती गोस्वामी हे माझी पत्नी यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. रेसिपीज डिलाईट या नावाखाली सुरुवात झाली 1996-97 मराठी पुस्तकापासून, ज्याच्यात तिने सर्व मराठी, इंडियन, पंजाबी, चायनीज वगैरे सगळ्या रेसिपीज केल्या. ते पुस्तक प्रकाशित झालं इंदुताई टिळकांच्या हस्ते आपल्या पुणे मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये टिळक रोडवरती. आणि साहित्य परिषदेचे त्यावेळेसचे अध्यक्ष श्री दीक्षित त्यावेळेस प्रस्तावना करायला होते आणि ते पुस्तक हातोहात विकलं गेलं. आणि जेव्हा हे पुस्तक मार्केटमध्ये आलं त्यावेळेस प्रत्येकाने रिक्वेस्ट आम्हाला तेच केली की हे पुस्तक मराठीत फक्त महाराष्ट्रीयन लोक बघू शकतात, तर इतर लोकांनी ते बघावं. त्या उपरोक्त माझा जो काही पसारा व्यवसायाचा आहे सगळ्या ग्लोबली 18 देशांमध्ये, म्हणून ते पुस्तक तिने इंग्रजीत पूर्ण लिहून काढलं आणि ते टॉप ऑफ द क्लास ते पुस्तक तयार केलं. लिंटासचा एक्स क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, त्यांनी ते पूर्ण लेआउट केलेलं आहे. हैदराबादचं प्रगती प्रिंटिंग प्रेस म्हणून आहे, जी भारतातली नंबर 1 प्रिंटिंग प्रेस आहे, त्यांनी ते प्रिंट केलेलं आहे. आणि हे सगळे फोटो आम्ही घरी काढलेले आहेत विथ फिल्म फोटोग्राफर्स अँड फूड स्टायलिस्ट. बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात की यूट्यूब हे डिजिटल माध्यम असताना आम्ही हे हार्ड कॉपीचं माध्यम का प्रिफर केलं. कारण आत्ता आपण बघतोच आहोत पुणे बुक फेअरमध्ये की पुस्तकं वाचण्याकडे कल लोकांचा अजूनही शिल्लक आहे आणि आम्हाला काही मिलियन्समध्ये पुस्तकं विकायची नाहीत. आणि जे दर्दी लोक आहेत त्यांच्याकरता हे पुस्तक हे आयुष्याचा ठेवा म्हणून ठेवतात. आणि म्हणून त्याचं स्वरूप आम्ही कॉफी टेबल बुक का ठेवलं की ते फक्त रॅकमध्ये कुठे किचनमध्ये नसावं, ते ड्रॉइंग हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला ठेवता येईल असं ते पुस्तक आम्ही ते तयार केलेलं आहे. आणि त्याच्यातले ज्या काही रेसिपीज दिलेल्या आहेत ते इतक्या सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत की कोणीही ते वाचून त्यातनं स्वयंपाक करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. दादा, आपलं इथे बुक स्टॉल आहे छान, सगळ्या लेखकांची, मराठी साहित्यिकांची छान छान पुस्तकं इथे लागलेली आहेत. मला एक प्रश्न होता की तुम्ही किती वर्षांपासून ही पुस्तकं, हे स्टॉल वगैरे सुरू केला? आमचं जवळजवळ आता या इंडस्ट्रीमध्ये 25 वर्ष झाली आहेत. आमच्याकडे जे आहेत मराठीमधली जी मान्यवर प्रकाशक आहेत त्यांची सगळ्यांची पुस्तके इथं उपलब्ध आहेत. आपल्याकडे कथा, कादंबऱ्या, रहस्यकथा पासून सगळी पुस्तके इथं उपलब्ध आहेत. मान्यवर लेखकांची पुस्तकं उपलब्ध असतात. पु ल देशपांडे, वपू काळे, परत विश्वास पाटील, जसे आता जुने काही लेखक आहेत जसे नारायण दारापांच्या रहस्यकथा ते पण आहेत आपल्याकडं. आपलं ऑफिस पुण्यामध्ये अपवन चौकात आहे. हे पाटील एंटरप्राइज या नावाने आहे. इथं आता आपण फक्त आता इथं काही ठराविक पुस्तकं मांडलेत, पण आमच्याकडे जो कलेक्शन जे आहे आमचं ते जवळजवळ लाखो पुस्तकांचं कलेक्शन आहे. जेव्हा वाचक तुमच्याकडे येतात पुस्तकं घेण्यासाठी तर मराठी पुस्तकांची जास्त विक्री होते की इतर भाषांची? मराठी भाषा ही आपली अभिजात भाषा आहे, त्यामुळे मराठी भाषेच्याकडे आपल्याकडे जे काही येतात ते मराठी भाषेकच येतात. ते पण आता तरुण पिढीचा जो कल आहे, आपण म्हणतो तरुण पिढी वाचत नाही, पण तरुण पिढीचा कल आम्ही बघतो तर तरुण पिढी वाचते पुस्तकं. असं नाही की तरुण पिढी वाचत नाहीये, तरुण पिढी वाचते पुस्तकं. आपण मी म्हणतो की मराठी पुस्तक खूप वाचत नाहीत, हे चुकीचं आहे आता या क्षणाला. तुम्ही जर प्रेक्षकांना, आपल्या वाचकांना कुठलं एखादं पुस्तक रिकमेंड करू शकता, असं कुठलं पुस्तक तुम्ही रिकमेंड कराल? हरिनाथ आपट्यांचं एक आता नवीन पुस्तक आलंय ते आहे. परत आता एक भाकर 3 सोली पुस्तक आहे. रावण राजा राक्षसांचं म्हणून जे पुस्तक आहे ते एक पुस्तक चांगलं आहे. हे पुस्तक मेळाचा, पुस्तक जत्रेचा 23वा वर्ष आहे. हे तुम्ही कधीपासून इथे व्हिजिट करत आहात मॅम? मी तर खरं सांगू तर दिस इज माय फर्स्ट टाइम. माय फर्स्ट टाइम एक्चुअली. मैं रिप्रेजेंट भी कर रही हूँ मिनहाज को, एज वेल एज मैं काफी बुक्स पढ़ चुकी हूँ. मेरे पास है काफी बुक्स ऑलरेडी. ये है मेरी बेटी, ये एक स्टूडेंट भी है, इस्लाम फॉर किड्स की बुक को फॉलो भी करती है. और ये जिस तरीके से बहुत सारी किताबें हैं मिनहाज की, और इसमें बहुत सारी लोकल लैंग्वेजेस में भी है. गुजराती में है, हिंदी में है, इंग्लिश में है, उर्दू में है, एज वेल एज पुणे के लिए, पुणेकर्स के लिए मराठी में भी है. और अभी और भी काफी बुक्स है जो ट्रांसलेट की जा रही है मराठी लैंग्वेज में मिनहाज की. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर डिगोळे, नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक आहे. त्यासोबतच क्रिएटिव्ह पब्लिकेशन नांदेड या संस्थेचा मी संपादकही आहे. आणि वाचन संस्कृती दिवसेंदिवस उत्तरोत्तर कमी होत आहे, ती वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील असतो. माझ्या प्रकाशनाच्या माध्यमातून जवळपास 300 पुस्तकं निर्माण केलेली आहेत, तयार केलेली आहेत आणि त्याचं वितरण करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. 23व्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आमचा हा फालून दाफा ध्यान अभ्यासाचा स्टॉल आहे. फालून दाफा
या साधनेचा अर्थ आहे ब्रह्मांडाचा महान मार्ग. फालून म्हणजे मिनिएचर ऑफ युनिवर्स आणि दाफा म्हणजे द ग्रेट वे, द ग्रेट वे ऑफ युनिवर्स. सत्य, करुणा आणि सहनशीलता या 3 गुणांवर आधारित हा ध्यान अभ्यास जगातील 10 कोटी लोक 114 पेक्षा जास्त देशांमध्ये अभ्यास करतात आणि हा संपूर्णपणे निशुल्क पद्धतीने शिकवला जातो. गेले 10हून अधिक वर्ष पुण्याच्या प्रत्येक पुस्तक महोत्सवामध्ये आम्ही सर्व फालून दफा साधक ही साधना पद्धती सर्व लोकांपर्यंत पोचावी म्हणून प्रयत्न करत आहोत. या ध्यान अभ्यासाची 2 पुस्तकं म्हणजे जुआन फालून आणि फालून गॉंग ही 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये जगभरात ट्रान्सलेट झाली आहे आणि भारतामध्ये सुद्धा 7 भाषांमध्येही ट्रान्सलेट झालेली आहे. मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. सत्य, करुणा आणि सहनशीलता या 3 गुणांची आज जगाला आवश्यकता आहे आणि या साधनेमध्ये जे अभ्यास करतात त्यांना अत्यंत कमी वेळामध्ये आश्चर्यकारक असे शारीरिक आणि मानसिक लाभ प्राप्त झालेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला मिळालेली ही चांगली साधना सर्व लोकांपर्यंत पोहोचावी या केवळ याच भावनेने आम्ही प्रत्येक पुस्तक महोत्सवामध्ये भाग घेत असतो. पुणे पुस्तक महोत्सव यांनी आम्हाला या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपल्यासोबत आहेत गरिमा मॅम, ज्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या मेंटॉर सुद्धा आहेत, ऑथर सुद्धा आहेत आणि त्यांनी लहान मुलं जे स्वतः पुस्तकं लिहितात, गोष्टी लिहितात, कविता लिहितात, ते पब्लिश करतात. जाणून घेऊया त्यांच्याकडून. मैं एक हार्पर कॉलिन्स पब्लिश्ड ऑथर हूँ और उसके अलावा यहाँ पर मेरी 4 किताबें रखी हैं मैंने, जो मैंने ही लिखी हैं, जिसमें से कि #JTAG है. ये सब एक साइकोलॉजी बेस पे मैं लिखती हूँ बिकॉज मैं प्राइमरली एक साइकोलॉजिस्ट, मनोवैज्ञानिक, मनोचिकित्सक हूँ और इन सब में कोई ना कोई लर्निंग रहती है बच्चों के लिए. जैसे 30 स्पिरिचुअल अफर्मेशंस है, या अगर दूसरा बच्चा आने वाला हो घर के अंदर तो बड़े बच्चे के लिए ये किताब है कि आई एम गोइंग टू बी अ बिग ब्रदर, तो उनको सिखाने के लिए स्टोरी टेलिंग वे में. और इसके अलावा यहाँ पर दूसरी टाइप की किताबें जो कि मैं और प्राउड फील करती हूँ कि वो मेरे स्टूडेंट्स हैं जिन्हें मैं मेंटर करती हूँ, जिन्होंने बहुत ही अमेजिंग कहानियाँ लिखी हुई हैं, जिससे कि ये हम उनकी सबकी कहानियों को जोड़ के और एक एंथोलॉजी में पब्लिश करते हैं. ये आपको फिर अमेज़ॉन पे खरीदने को भी मिलती है. तो एक बच्चा जो है, जो सिर्फ सपने देख रहा होता है, उसको ये समझ में आता है कि अपने सपनों को बहुत अच्छे शब्दों में इंग्लिश में कैसे लिखे और उसके बाद वो पूरी अपने हाथ में अपनी किताब पकड़ता है और अपने आस पड़ोस के अपने फ्रेंड्स के लिए भी बहुत बड़ी इंस्पिरेशन बन जाता है उसके बाद. और इससे वो स्क्रीन से भी दूर रहते हैं, किताबों से जुड़ते हैं. इसके अलावा यहाँ पर मेरी एक किताब है जो कि एक बहुत यूनिक कॉन्सेप्ट है. ये सिंगापुर बेस्ड कंपनी है स्टोरीवर्सलैंड. उन्होंने मुझसे मेरी कहानी खरीदी और उसको एक कस्टमाइज्ड वे में बनाया है. यानी कि एक विक्टोरिया नाम की लड़की थी, उसके पेरेंट्स ने किताब खरीदी तो उन्होंने बताया कि मेरी बच्ची का स्किन कलर ऐसा है, बाल ऐसे कलर के हैं, ऐसे कपड़े पहनती है, वो अपने पापा को ये बुलाती है. तो अगर आपका बच्चा अभी इंटरेस्टेड नहीं है तो वो खुद अपनी कहानी के हीरो और हीरोइन बन जाते हैं ऐसी किताबों से. तो ये कॉन्सेप्ट उनका स्टोरीवर्सलैंड का है. तो ये तीसरी टाइप की किताब है. हॉरर आणि थ्रिलर अशी पुस्तकं वाचायला आवडतात का? नो वरीज, आपल्यासोबत आहेत एक अपकमिंग यंग ऑथर अनिकेत सोमन. सो मला स्वतःला सुद्धा खूप आवडतात. आय एम रिअली फॉन्ड ऑफ डिटेक्टिव्ह, थ्रिलर, हॉरर, ऑल दीज जॉनर्स. सो द फर्स्ट वन टू कम वॉज अज्ञात. ही एक बेसिकली 35 डिफरंट हॉरर स्टोरीजची, फिक्शन स्टोरीजची कंपायलेशन आहे. याच्यामध्ये लार्जली तुम्हाला सगळ्या प्रकारचे इयरी अँड हॉन्टिंग एक्सपिरियन्सेस सगळं आहेत. बट दिस इज ऑल फिक्शन. हे सगळे थॉट प्रोवोकिंग आहेत. ॲट द सेम टाइम आयडिया इज ह्याच्यामध्ये थोडं इंडियन फ्लेवर दिलेला आहे. ह्यामध्ये द सेकंड वन इज ऑन द लाईन्स ऑफ डिटेक्टिव्ह फास्ट पेस थ्रिलर कॉल्ड द रावण कॉनंड्रम. हा ह्याचा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट इज स्टिल इन द वर्क्स. बट दिस इज अ व्हेरी एक्साइटिंग एपिलॉजी जिकडे बेसिकली there is a young detective that I have created as a character author, created that entire aura around him. And he's essentially chasing an international syndicate. What are the challenges? He's a young guy and he's facing against the system. त्याला काय चॅलेंज आला, त्यांनी कसं त्याच्यावरती मात केली आणि त्यांनी त्याला शेवटी पूर्ण सिंडिकेटला हरवलं इन टर्म्स ऑफ पकडून दिलं. सो ते खरंच संपले का नाही संपले ह्याच्यावरती टेंडरबुक्सवरती तर लास्ट बुक सुटलेलं आहे. सो दॅट यू विल हॅव अ सिक्वेल कमिंग अप एज वेल. तर प्लीज वाचा. आणि फारच सिम्पल इंडियन इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी वाचावं आणि त्याचा आनंद घ्यावा. आणि माझे डिटेल्स याच्यामध्ये मी टाकीन. प्लीज डू मला माझ्या पेजेसवरती फॉलो करा आणि काही असेल तर माझं ईमेल ID पण आहे, देईन मी तुम्हाला.
प्लीज डू राईट इन. तुमचा फीडबॅक डेफिनेटली आवडेल मला ऐकायला. मला एक सांगायचं होतं की आता तुम्ही जेन्झी जी आपली जनरेशन आहे, फार नावं पडलेली आहेत जेन्झीला, बट स्टील तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता की ह्या पुस्तकात त्यांना काय पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त? सो माझं अज्ञातचं ॲज अ कॅरेक्टर त्याचं मी स्केलेटनच असं बनवलेलं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्या छोट्या स्टोरीज आहेत, 4-5 पेजेसच्या स्टोरीज आहेत. तुम्ही कॉलेजला जाताय, तुम्ही वाचू शकता, तुम्ही कन्झ्युम करू शकता. तुम्हाला ते ॲज अ रीडर असं उत्सुकतेने राहिली पाहिजे, अरे माझं कुठे सुटलं रे, त्याच्यासाठीच हे बनवलेलं आहे. आणि ॲज अ रायटर मी डेफिनेटली सजेस्ट करेन की जास्तीत जास्त लोकांनी वाचावं आणि लिहावं. बिकॉज लिहिणं हे फक्त एक प्रोफेशन नसून इट इज अ वे ऑफ एक्सप्रेसिंग युअरसेल्फ. आपल्या ज्या भावना आहेत, तुम्हाला जे जॉनर आवडेल त्याच्यामध्ये डेफिनेटली लिहावं, हे माझं पर्सनल मत आहे. सो शांतनु, हे तुमच्यासाठी प्लीज रीड करा आणि मला सगळ्या कसं आवडलं. हॅपी लकी. आम्ही रीड करू आणि मराठी मोडवर याचा रिव्ह्यू पण तुम्हाला मिळेलच या दोन्ही बुक्सचा. आणि लवकरच बघू आणि आपण आय विल शेअर इट विथ यू. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. वनराई अगदी नावाप्रमाणेच आपली जी नैसर्गिक संसाधने आहेत, माती झाली, हवा झाली, पाणी झालं, हे प्रदूषण जे वाचवण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी प्रयत्न पाहतोच, पण हा प्रयत्न आपल्याला पुस्तकातूनही पाहायला मिळतोय. हे आहेत डॉक्टर मोहन धारिया, ज्यांचं जन्मशताब्दी चालू आहे महोत्सव वर्ष. आणि ही वनराई या ठिकाणी दिवाळी अंक, वार्षिक अंक, पुस्तकं ह्याचं प्रकाशन करत असते. आपल्यासोबत आहेत पूर्वा कुबेरजी, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया या वनराईमध्ये काय काय आहे. नमस्कार ताई. नमस्ते. माझं नाव पूर्वा कुबेर. मी मागच्या वर्षापासून वनराईशी जोडलेली आहे. मी पब्लिकेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वनराई ही संस्थेबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर मोहन धारिया यांनी 40 वर्षापूर्वी वनराई ही संस्था स्थापन केलेली होती. आपलं मृदा संवर्धन, जलसंवर्धनासाठी काम करते. वनराई बंधारे हे खूप प्रचलित आहेत जुन्या काळापासूनचे. छोट्या छोट्या गावांपासून याची कामं होतात, ज्याच्यामध्ये खूप खूप गावं जोडलेली आहेत. आपण पाणी वाचवण्यासाठी खूप काम करतो. याच्यासाठी लोकांना, अजून शहरातल्या लोकांना समजण्यासाठी आपण मासिकं, पुस्तकं ह्याच्यातनं आपण अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी आपण काही पुस्तकं आहेत, याच्यामध्ये सह्याद्री शास्त्रात आहे, माधव गडकरी आपले ऍडवायझर आहेत. अशा लोकांबरोबर खूप जुन्या लोकांपासून आपली वनराई जोडलेली आहे. तर ह्याच्यासाठी प्लीज वनराईला भेट द्या. आपलं सेंट्रल पार्कला स्टॉल आहे, स्टॉल नंबर 21. सो प्लीज डू विजिट. मी हे उपक्रम राबवलंय का एक क्वालिटी वर्क पोरांपर्यंत जावं आणि त्यांना एक चांगला नोटबुक लिहायला मिळावी. आणि बाकीचे बी जे प्रॉडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा मॅप आहे किंवा OMR शीट्स आहेत, हे एक लो ग्रेडमध्ये न जाता एक चांगल्या ग्रेडमध्ये त्यांना लिहायला मिळावं. का की मार्केटमध्ये ह्या गोष्टी खूप मिक्स अँड मॅच असतात. मी फक्त क्वालिटीवर काम करतोय. आयुष पेपर प्रोडक्ट्सची वेबसाईट आहे www.ayushpaperproducts.com. नमस्कार, माझं नाव निकिता गायकवाड. नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया या स्टॉलवरती आपण आता आहोत. नॅशनल फिल्म आर्काइव्ज बद्दल थोडंसं सांगते. आपल्याकडे फिल्म प्रिझर्व केलं जातात. ओल्ड मूवीज किंवा ओल्ड मॅगझिनचं कलेक्शन असेल किंवा ओल्ड स्क्रिप्ट्स असतील तर त्याचं आपल्याकडे प्रिझर्वेशन केलं जातं. NFI NFDCच्या वेबसाईटवरती याची सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्याचं ऍक्सेस हवा असेल तर मग तुम्हाला NFIला व्हिजिट करावं लागेल. नमस्कार, माझं नाव ज्योत्स्ना बिडवे. मी कम्युनिकेशन स्किल्स आणि सेल्फ अवेअरनेसमध्ये ट्रेन करते प्रोफेशनल्स आणि ऑन्टरप्रिनर्सला स्पेसिफिकली. सो आय एम बेसिकली अस्पायरिंग टू बी अ स्पिरिच्युअल लीडर, बट आय स्टार्ट हिअर. आणि हे माझं पहिलं पुस्तक आहे, कम्युनिकेशन द की टू युअर सक्सेस. महाराष्ट्रात, भारतात जे गर्भसंस्कार म्हणतो आपण, की बाळ जन्माला येण्याआधी बोलायला लागतं किंवा ऐकायला लागतं किंवा त्याच्यावर आपण संस्कार करू शकतो, तेव्हापासून मरेपर्यंत आपण या ना त्या पद्धतीने संवाद साधत असतो. पण अनफॉर्च्युनेटली खूप अंडररेटेड टर्म आहे असं मला वाटतं. खूप जास्त महत्त्व आहे कम्युनिकेशनचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. आणि भाषा ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी मनुष्याला मिळाली, इतर प्राण्यांना नाही. पण आपण त्याचा पुरेपूर फायदाच करून घेत नाही आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टींनी मला प्रेरणा दिली की मी हे पुस्तक लिहावं, लोकांपर्यंत पोहोचवावं की कम्युनिकेशनचं महत्त्व खरंच काय आहे. सो हिअर इट इज फॉर यू. सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नोशन प्रेसने पब्लिश केले तर त्यांच्या साईटवरही तुम्हाला ते मिळेल. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला LinkedIn, YouTube कुठेही DM केलं तर मी तुम्हाला डेफिनेटली लिंक पाठवू शकते. आणि माझं जे दुसरं पुस्तक आहे जे लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आणि मला आशा आहे की 2026
सगळ्या माझ्या वाचकांसाठी खूप वेगळं ट्रान्सफॉर्मेटिव्ह इयर असणार आहे, कारण की त्यामध्ये मी बोलतेय की आपण स्वतःशी काय संवाद साधतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अगणित विचारांमध्ये असतो आणि तो प्रत्येक विचार आपल्या स्वतःशी संवाद असतो आणि त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो आपल्या नात्यांवर, प्रोफेशनली, पर्सनली आणि आपल्या वागण्या बोलण्यावर. तर तो कसा होतो, का होतो आणि तो इम्प्रूव्ह केला, तो स्वतःबरोबरचा डायलॉग इम्प्रूव्ह केला तर बाहेरचं जग किती सुंदर होऊ शकतं ते सगळं मी त्या पुस्तकात बोलते. तो आय एम सुपर एक्सायटेड. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मराठी मूडच्या टीमला तुम्ही कनेक्ट करा, त्यांच्याकडेही नक्की ती लिंक असणार आहे. प्री ऑर्डर एनी सपोर्ट यू नीड इन लाईफ एव्हर, आय एम ऑलवेज देअर विथ यू. थँक्यू सो मच. हॅलो, माझं नाव अश्रिता आहे. हे अकीब स्टुडिओचं स्टॉल आहे. आम्ही डिझाईन आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी कोर्सेस प्रोव्हाइड करतो. तर मुलं जे 11वी आणि 12वी करतायत ते सॅटर्डे संडेला आमचं कोर्स असतो. 11वीच्या फर्स्ट इयरमध्ये आम्ही फाउंडेशन सगळं शिकवतो. त्याच्यामध्ये ड्रॉइंग स्किल्स, पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग वगैरे हे सगळं येतं. मग सेकंड इयरमध्ये आम्ही थोडं ॲडव्हान्स म्हणजे जे नाटा, निफ्ट हे सगळे जे परीक्षा आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रिपेअर करतो. तर रिअल मॉक टेस्ट आम्ही देतो तुम्हाला, जिथे तुम्ही टाइम मॅनेजमेंट, क्रिएटिव्हिटी हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. आणि आम्ही एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झामसाठी पण 7वी आणि 8वीच्या मुलांना पण तयार करतो. तर ही होती पुणे पुस्तक मेळ्याची आम्ही घेतलेली छोटीशी सफर. तुम्ही उत्सुक आहात का अशा आणखी अनोख्या सफरींसाठी? हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.